फडणवीसांचा पाठिंबा मी मागत नाही, पाठिंबा मागणार नाही आणि देणारही नाही असं नवाब मलिकांनी म्हटलंय। मी कोणालाही घाबरत नाही, बोलायला लागलो म्हणून कोर्टात गेले असं मलिक म्हणाले। भाजपा पण तुमच्या विरोधात आहे आणि त्यांचे कार्यकर्ता पण तुमचं काम करत नाहीये। जगजाहीर आहे, त्याच्यात काय फरक पडतोय? त्यांचा पाठिंबा कोण मागताय? देवेंद्रजीचा पाठिंबा नवाब मलिक मागतोय काय? आम्ही मागत नाही, आम्ही देणार नाही। अरे मागणारा नवाब मलिक नाही आणि देणार पण नाही आहे। देवेंद्रजीला बोलत असताना ठीक आहे, माझ्या बाबतीत त्यांच्या काय असेल तर बोलत राहा ना, पण मी काही कोणाला घाबरतोय? आता मी बोलायला सुरुवात केली तर कोर्टात जात आहे, याची जामीन रद्द करा, तुरुंगात टाका ना, बघा आणखी माझे 10-20 हजार मतं वाढतील। माझ्या बाबतीत जे गैरसमज निर्माण करत आहे ते निश्चित रूपाने दाऊशी माझं नाव जोडत आहे, आतंकवादी काही लोक बोलत आहे, काही लोक देशद्रोही बोलत आहे। या सर्वांच्या विरोधात तपासून नोटीस पाठवणारच आणि जर माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात क्रिमिनल आणि सिव्हिल डिफेमेशन सूट फाईल करणार, हे मी आज पुन्हा सांगतो। भाजपवाल्यांच्या मला गरज नाही, माझे विचार भाजपला कधी जुळणार नाही आणि हे कटेंगे बटेंगे वाहितपणा करताय, लोकांमध्ये तीड निर्माण करताय, हा राजकारण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। सर, देवेंद्र फडणवीस ते तुमच्याबद्दल बोलत आहेत, त्यांना पण आपण नोटीस पाठवणार आहे का? त्यांच्याप्रमाणे कितीही मोठा असो, मी कोणाला घाबरत नाही। जे कायद्याच्या चौकटीमध्ये जे माझ्या बाबतीत माझी बदनामी करताय, कितीही मोठा नेता असू दे, मी सोडणार नाही आहे। सर, कुठे ना कुठेतरी हे जे वर्चस्वी लढाई कुठे ना कुठे दिसते आहेत, तुमची वर्चस्वी लढाई आणि भाजपची वर्चस्वी लढाई दिसते। काय वर्चस्व? लहान माणूस आहे मी, काय फटीचर माणूस आहे? अबू आसिम पण सांगतो याला मिठाई वाटण्यासाठी मी पैसे दिले, याच्याकडे गाड्या पण तुटल्या फुटलेल्या असतात। मी फटीचर माणूस आहे, पण फटीचर माणूसच्या नाती लोकांनी लागायचं नसते। जे लोक लागत आहे, आज मी लागले, आता त्यांचे काय होईल ते बघा। कॅमेरा मात्र आनंद पांडे, TV9 मुंबई।